पुढच्या बुलेटिनकडे वळतोय। पुढच्या बुलेटिनची सुरुवात आपल्याला करायची आहे महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती, जिथे पूजा तिथे देवभक्ती। भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणून अमित साटम यांची नियुक्ती। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून अमित साटम यांच्या नावाची घोषणा। मुंबई पालिका निवडणुकीपूर्वी भाजपचा मोठा निर्णय। मुख्यमंत्र्यांची नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी। केंद्राच्या अमृत योजना प्रभावीपणे राबवण्यात विलंब झाल्यानं नाराजीचा सूर। सह्याद्रीवरील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती। गेल्या काही दिवसात कृषी मंत्र्यांचं काही ना काही प्रकरण बाहेर निघतंय, त्यामुळे असा कृषी मंत्री शोधला ज्याचं काहीच प्रकरण बाहेर निघणारच नाही। कृषी मंत्रीपदाबाबत अजितदादांचा खोचक टोला। मनोज जरांगेंविरोधात गुणरत्न सदावर्ते आक्रमक। 29 ऑगस्टला जरांगेंना मुंबईत आंदोलन न करू देण्याच्या मागणीकरता सदावर्ते आझाद मैदान पोलिसात तक्रार करणार। गणेशोत्सवात अडथळा निर्माण होऊ शकतो असा सदावर्तेंचा आरोप। आमच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं तरी लोकशाही मार्गाने कुणी आंदोलन करत असेल तर त्यांची भूमिका समजून घेऊ। जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। राजस्थानच्या बांसवाडा भागात महापूर। संगमेश्वर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा। मंदिरात अनेक भाविक अडकले। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर। 5400 कोटींच्या योजनांचं करणार लोकार्पण। अहमदाबादमध्ये मोदींचा रोड शो।